प्रश्न आहे की सर्वसामान्यांना कधी लस मिळणार आहे किंवा कधी उपलब्ध होणार आहे 3 टप्प्यानंतर? सर्वसामान्य माणसांच्या संदर्भाने आता केंद्र शासनच ठरवेल, कारण शेवटी असं आहे की ह्या 3 टप्प्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग ते ठरेल की बाबा कशा स्वरूपाने करायचं. त्यामुळे आम्ही हे माननीय प्रधानमंत्र्यांच्या व्हीसीमध्ये सुद्धा आपल्या राज्याच्या वतीनंही विचारण्यात आलं आणि आमच्या ज्या काही स्वास्थ्य मंत्री जे आहेत हर्षवर्धनजी त्यांच्याही व्हीसीमध्ये विचारलं, पण त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की हे होऊ द्या, 60% ह्याचं काम होऊ द्या, त्यानंतर आम्ही याबाबतचा वेगळा खुलासा करू. तर वाट पाहतोय, पण आग्रह एवढाच आहे की लसीकरणाचा कार्यक्रम हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला कार्यक्रम आहे, तो त्यांनी राबवावा आणि त्यांनी ज्या सूचना देतील ते राज्य शासन पाळेल आणि राज्याच्या सर्व 11 कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी आम्ही काम करू. सध्याचं जे आरोग्य कर्मचाऱ्यांना आम्ही जे लस देतो आहोत त्यामध्ये 18 वर्षाच्या कमी वयोगटाला आम्ही देत नाहीत. त्यानंतर दुसरं, जे लोक ज्या महिला गरोदर आहेत किंवा ब्रेस्ट फीडिंगवर आहेत त्यांनाही आम्ही देत नाहीत, किंवा ज्या लोकांना काही स्वरूपात ॲलर्जीज आहेत तर त्या ॲलर्जीज जर त्यांनी स्वतः सांगितल्या तरी आम्ही त्यांना टाळतो आहे. अशा स्वरूपाने मला वाटतं लसीकरणाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत.